गाई, तुमच्या सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आतापर्यंत आम्ही दोघी नाही, आमचा पूर्ण ग्रुप चाललाय फिरायला. ते कुठे तर तुम्हाला हळूहळू समजेलच. माझ्या याच्या आवाज येते की नाही माहीत नाही. माझ्या याच्या आधीचे ब्लॉग तर तुम्ही माझ्या फॅमिलीसोबत बघितले असणार की फिरताना वगैरे. मी फर्स्ट टाइम माझ्या फ्रेंड्स लोकांसोबत ब्लॉग बनवते. पण आता ही तर कम्फर्टेबल आहे, तर बाकीच्यांचं माहीत नाही. जो कम्फर्टेबल असेल त्याला मी ब्लॉगमध्ये घेईल, जे नसेल त्यांना नाही घेणार. कशाला फोर्स करायचं, नाही करणार. आम्ही आमचं मी एन्जॉय करायला चालली आहे. जेवढं पॉसिबल तेवढं दाखवेल, बाकी टाइम एन्जॉय करणार आहे. सो व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. अजून कोण कोण आहे माझे फ्रेंड्स, बॉईज गर्ल्स दोघं पण आहे. तो कोण कोण आहे ते मी तुम्हाला दाखवते. 1 hour later. आम्ही 1 तासापासून गोरेगाव स्टेशनला थांबलोय, त्या लोकांची वाट बघत. 2 जण पोचले चर्चगेटला, अजून हे येतातच आहे मलाडवरून. एक पोचला अलिबागला. सकाळपासून मी काय खाल्लं नाही, पण आता काय खाल्लं नाही निघताना. आता आम्ही बर्गर खाऊ, बघू हे लोक कधी येत आहेत. अजीब जानवर है, कितना भी खाए भूखा ही रहता है. फायनली आम्ही चर्चगेटला आता उतरतोय. 3:15 वाजता. हॅलो गाईज, बॅक कॅमेरा चालू कर आणि तेजस मी एकटा बसलोय. बिचारा आमचा तेजस एकटा बसलाय मागे. विचार एकटा बसलाय. हाय टीम. हा तेजस आणि हा योगेश, योगी. हिला तो ओळखतातच. कॅमेरा पण मला ओळखतो. 2 किलो मेकअप केलाय. फायनली आम्ही मांडवाला पोहोचलोय. यार किती हलके यार. ब्लॉगर चॅनलची ओनर आहे ती डिम्पल मी सगळी कपाडिया. पुदीर झाली आहे, तर चक्कर येते मला. आम्ही आणि माझा भाऊ तेजस कुठे पण जाणार तर आम्ही आता तुम्हाला दोघं सोबत दिसणार. ये चुप रहना भाई, बंद करना तेरा बकवास, बंद कर अभी. येतोय. आणि ही अश्विनी बिसलेरी, धावली बिसलेरी. कॅमेरा खाली काय लागेल थोडा. आणि ही ओनर तुम्हाला तर माहितीच असेल, तिचं चॅनल आहे डिम्पल. आता मी अलिबागला उतरलो. आता चाललोय. कुठे चाललोय पण कुठे चाललोय नंतर मी सगळी डिटेल्स देईल. आम्ही कुठे चाललोय काय, आणि आम्ही कॅम्पिंग साठी चाललेलो आहे. कुठे ते मल्हार ना, काय नाव आहे, काय नाव आहे? अर्धवट सांगते. आशूला तर अशी घाई लागली ना, बापरे. आमच्यासोबत स्कॅम झालाय. योगेश सांगायला, योगेश सांग काय स्कॅम झाला. मांडवापासून एक दमदम केलेली, ती डायरेक्ट नायगाव बीच पर्यंत 1000 रुपये होते. त्यांनी अलिबागला उतरून बोलतात चेंज केला. ते बोलतात येथून उतरा दुसऱ्या किती वाजता आपण बस बोट मधून उतरलो? 5 वाजता उतरलो. आता वाजले किती? आता 6:30 झाले. आता आम्ही पोहोचलोय 6:45. आता आम्ही पोहोचलो. आम्ही किती विचार केला बीच वरती ना चेंजिंग करून आहे ना, फोटोशूट करू, सगळं काय करू. गेला सगळं उडत. आता बघू कसं काय ऍडजस्ट होईल. आमच्या गाडीवाल्याने आम्हाला धोका दिला. इथे गेम चालू आहेत, ऍक्टिव्हिटीज चालू आहे सगळे. आता आम्ही रेडी झालो. आता मी जाते. ते त्याला हे नाही लावलं, झिप नाही लावली. What is this, guys? Okay, chalo. Yes, come on, quick. In. बॅग नाही ना त्याच्यात. पैसे माझे बॅगात पण In. Can we give a big round of applause for such beautiful choice of horse? खूप आला. So
हे सगळं बीच साईडला, तिकडे समोर बीच आहे. आली हे बघा मागे सगळं आमचा बीच आहे. हे बार्बिक्यू इथे सगळं ना नाश्त्याचं आहे, जेवणाचं आहे सगळं. तिथे बाजूला पण आहे टेंट वेगळा, तिथे डान्स चालू आहे. आता आमचं जेवण वगैरे झालं, सगळं झालं. आता आम्ही लाईव्ह सिंगिंग बघायला चाललोय. चेंजिंग झाली करून. फिर जब मैंने इंस्टाग्राम पे उसको पोस्ट किया तो मुझे बहुत अच्छे व्यूज़ आए थे, लाइक 40 मिलियन व्यूज़ गए थे. बट वो गाना मेरा टेक डाउन किया गया क्योंकि मेरा म्यूजिक मैंने किसी और का यूज़ किया था, तो उस वजह से तो ये गाना मैं परफॉर्म करूँगा. बहुत ही प्यारा गाना है, तो आप लोग को अच्छा लगेगा. ठीक है. दिल में तुम मसूर हो, गुलाब हो, किताब हो, मेरे सपनों की तुम ख्वाब हो, तुम नूर हो, तुम हूर हो, मेरे दिल में तुम मसूर हो, गुलाब हो, किताब हो, मेरे सपनों की तुम ख्वाब हो. ये उतर गया वाह वाह. पडेल तो. रात्रीचे वाटले 2. इथे सगळे टेंट आहे आणि तिकडे समोर ना आता मूवी चालू आहे. आणि 2 वाजले ना, आम्ही लोक इथं मस्ती करतोय. हे जवानी हे दिवानी मूवी लागलाय. माहितीये 3:30 वाजले रोज वाजतो आणि बीच वर चाललोय. पूर्ण अंधार अंधार, अजून खूप लांब आहे. पिक्चर लागलाय कोणता तरी, चल ना तोच पिक्चर चालू आहे, ये जवानी दिवानी. हाय गुड मॉर्निंग गाईज. आता उठली, फ्रेश वगैरे झाली. आता बघू चेंजिंग करू. कापूस खूप थंड आहे. आलो तेव्हा एकदम गरम होत होतं टेंटमध्ये, आणि रात्री जेव्हा आलो किती वाजता झोपलो आम्ही, 4-5 वाजता झोपलो. आता लगेच उठलो, 2 तास फक्त झोपलो, पण लय मजा आली. तर सकाळचा व्ह्यू बघा, बाकी अजून झोप. इथे समोर 2 टेंट आमचेच आहे, तिथे तर झोपलेत. रेडी वगैरे होते, हे लोक पण उठतील. रेडी वगैरे झाल्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे करू, दाखवतो तुम्हाला पॉसिबल झालं. कारण की काल तर आम्ही ब्रेकफास्ट पण नाही केला, रात्री जेवण केलं, ते जेवण मला नाही आवडलं. जेवणाचा पण मी काय व्हिडिओ काढला नाही, की मोबाईलच स्विच ऑफ झाला माझा. तर बघेल आता नाश्ता वगैरे करते, त्याचा व्हिडिओ काढायचा प्रयत्न करेल मी. पोहे नाश्ता करतो आम्ही, आणि चहा आहे, पण चहा मी नाही पिणार आहे. सकाळचा हा व्ह्यू, बीचवरती गेले की बीच दाखवेल. आता फोटोशूट करायला आम्ही बीचवरती आलोय, म्हणजे मी चालली एकटी असं मला वाटतंय. आता फोटो वगैरे काढणार, मग परत कपडे चेंज करायला आम्ही निघणार जायला. जाते मी आता फोटोशूट करायला.
कशी दिसते मी, मला कमेंट मध्ये सांगा. आरामात घरी जायचंय. ही पोरगी आमच्या एकाही ब्लॉग मध्ये नाहीये. मी हिच्या सोबत आलीये आणि आजारी पडलीये. सगळं टेंट काढताय आता. आम्ही चेंज करून निघू. आता आम्ही निघतोय म्हणजे इकडून. किती वाजले दिव्या देविका, किती वाजले? 12:30 झाले. आता आम्ही इथून निघणार आणि परत टमटमने जाणार आणि मग तिकडून बोट. घरी गेल्यावर तुम्ही सगळे डिटेल्स देईल, कसं गेलो काय गेलो. कारण की आशू जरा कवरे क्षेत्राच्या बाहेर आहे म्हणून ती डिटेल्स नाही देऊ शकत. काय तर मी सांगते नंतर सगळं. आता सध्या सोबरीला बसलोय. आता डिंपल बघा तुमची ब्लॉगर आता जेवण वाढते आम्हा सगळ्यांना. ऑलरेडी बनवलेलं, फक्त वाढायचं काम करते. बाकी थोडं जास्त सॉरी, आम्हाला एक्सपिरियन्स नाही आहे ब्लॉगचा. थोडा जास्त वाढ नाही. अजून एक प्लेट आहे आपल्याकडे. त्या आशू बाय मिस्टेक. चांगली चणचणीत भाजी आहे. घ्या ही मसूरची भाजी. ही मसूरची भाजी. दाखव आपल्या ब्लॉग मध्ये. अरे मी काय बोलतो, ला वाढलंय. मला तर बघा कसं वाढेल कंजूस. मी काय बोलतो, खाऊ नको जास्त. एक पापड मागू का? हा मागव. दादा एक पापड पाच. वा, किती प्रेमाने वाढलंय बघा. का तर ब्लॉग साठी वाढलंय. तुम्ही बघणार त्या ब्लॉग मध्ये काल. हा काय नाही. चला भेटूया गेट ऑफ इंडियाला. बोलो तर गाईज आम्ही इथे करतो आता व्हिडिओचा एंड. आणि आता आम्ही सगळे आमच्या घरी चाललोय. तू थोडंसं इथे सर्व डोकं तोंड दिसत नाही. सो आमच्या चॅनलला बोला रे, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आम्ही मल्हार हायकर्सच्या कॅम्पिंग वरती गेलेलो. तर कसं जायचं हे मी व्हिडिओ चॅनलमध्ये सांगणार होती, पण घरी आलेल्या झोपून गेली. खूप थकलेलो आम्ही सगळेजण. तर आम्ही गोरेगाववरून CST ला गेलो. CST वरून आम्ही मग तिकडून आपलं गेटवे ऑफ इंडियावरून बोटने गेलो. पर पर्सन 170 रुपीज. डिपेंड तुम्ही कसं जातात. म्हणजे AC वाली पण असते वाटतं, पॅक असते पूर्ण असं. तर आम्हाला जी लागली तिचं आम्ही तिकीट वगैरे काढलं. तिथून मग नंतर आम्ही इथे उतरलो मांडवाला उतरल्यानंतर तिकडून ना कॅम्पिंगच्या थ्रू ना त्या लोकांचे ना हे बस पण जाते. पण बसने ना त्रास होतो म्हणून मग आम्ही टमटमने गेलो. टमटमने आमचं डायरेक्ट म्हणजे टमटमला पण जर जायचं असेल ना तर तिथून म्हणजे बोटच्या इथून ते अलिबाग ते वेगळे पैसे आणि अलिबागच्या इथून परत तुम्हाला दुसरी गाडी करायला लागणार. म्हणून आणि जी बस पण जाते ती पण फक्त अलिबाग पर्यंतच जाते. तिथून तुम्हाला तुमचं वेगळं व्हेकल वगैरे करायला लागणार. म्हणून मग आम्ही ज्या टमटम मध्ये बसलो त्याच टमटमवाल्यांना सांगितलं डायरेक्ट आम्हाला कॅम्पिंगच्या इकडे घेऊन जा. तर त्याने 1000 रुपीज घेतले पूर्ण म्हणजे आपलं मांडवापासून ते पूर्ण कॅम्पिंग पर्यंत. आणि सेम येताना पण आम्ही तसंच आलो. तर असं बघायला गेलं पर पर्सन आम्हाला 2000 रुपीज हे झाले. आणि कॅम्पिंगचे तर मी पूर्ण डिटेल्स देईलच तुम्हाला की कॅम्पिंगमध्ये किती घेतात. की कॅम्पिंगमध्ये आम्हाला 1000 रुपीज घेतले. त्यामध्ये आमचं कॅम्प आपलं टेंट वगैरे सगळं, त्यात खाणं वगैरे सगळं त्यांच्यामध्ये इन्क्लुडेड होतं. तर त्याच्यामध्ये काय काय होतं ते सगळं काही मी डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण चार्टच देईल की त्या लोकांच्या थ्रू काय काय म्हणजे आपल्याला सोयी असतात असं. तर हे सगळं सांगायचं. तर कसा वाटलं तुम्हाला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नेक्स्ट ब्लॉग इंटरेस्टिंग असणार आहे कारण की माझ्या लाईफच्या सगळ्या स्पेशल व्यक्तीला मी भेटणार आहे. सो बघत राहा.